नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासांमध्ये म्हणजे 14 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार विजांचा गडगडाट आणि जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया मध्यरात्रीला कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, मध्यरात्रीला बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस नाशिक, निफाड, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक हा जो काही परिसर आहे, वणी, दोधांबे, मालेगाव, मनमाड, येवला या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। एकंदरीत बघितलं नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। जबरदस्त जोरदार पाऊस अहिल्यादेवीनगरच्या उत्तर भागाकडे, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या परिसरामध्ये जर बघितलं तर विजांचा गडगडाट जास्त आहे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। नाशिक, अहिल्यादेवीनगरकडे जोर जास्त आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकतोय। बीड जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट राहील। बीडकडे मध्यम सरींची शक्यता आहे, भागबदल जोरदार बघायला मिळू शकतोय। तर पावसाचा जोर अहिल्यादेवीनगरच्या दक्षिणेला जास्त बघायला मिळू शकतोय। पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते मध्यरात्रीला आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। उत्तरेला पुण्यात जोर जास्त बघायला मिळू शकतो आज मध्यरात्रीला पुण्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। पुढील 24 तासांमध्ये जर बघितलं, पुढील 24 तासात जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। आणि मित्रांनो, आज मध्यरात्रीला साताराकडे पावसाची शक्यता फार काही नाही। मध्यरात्रीला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। लातूरकडे विजांचा गडगडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे। परभणीमध्ये मध्यरात्रीला या ठिकाणी विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये, हिंगोली, वाशिममध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला। आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस। चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर या ठिकाणी मध्यरात्रीला जोरदार पावसाची शक्यता आहे। खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो, किनारपट्टीला पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला। रायगड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। पावसाचा जोर जास्त राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, एकंदरीत बघितलं तर किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यरात्रीला विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि पुढील 24 तासांमध्ये जर बघितलं तर पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। पावसाचा जोर रायगड जिल्ह्याकडे जास्त वाढत आहे, रायगड आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर रायगडकडे बघितलं, अलिबाग, सोंडी, पिंजरी, पेन, खोपोली तसंच हा जो सर्व परिसर आहे रायगड जिल्ह्याचा, रेवदंडा, काशी, नागोठाणा, सुधागड सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी देखील पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 14 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय। पुढील 24 तासांमध्ये नाशिककडे जर बघितलं, नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे। नाशिककडे देखील आहे। तसंच अहिल्यादेवीनगरकडे देखील पुढील 24 तासांमध्ये विजांच्या गडगडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये 14 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं, पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी पुढील 24 तासांमध्ये म्हणजे 14 जून रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। साताराकडे देखील जोर वाढलेला आहे। सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासांमध्ये विजांचा गडगडाट, सायंकाळच्या दरम्यान सोलापूरकडे जोर वाढत आहे। जोरदार पाऊस सोलापूरमध्ये, पंढरपूर, माहूर, चिलगाव, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी बघायला मिळू शकते। सांगली आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर पुढील 24 तासांमध्ये सांगलीकडे पावसाचा जोर वाढत आहे। पुढील 24 तासांमध्ये सायंकाळच्या दरम्यान सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता। सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागस, तासगाव, विटा, मायणी सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील 24 तासांमध्ये म्हणजे 14 जून रोजी। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। पुढील 24 तासांमध्ये विदर्भाकडे जर बघितलं तर विदर्भाकडे देखील ढगाळ वातावरण राहील। काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील, काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते। नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं, नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता कमी आहे, मात्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो। भंडारा जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट राहील, हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकते पुढील 24 तासांमध्ये।
भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा नागपूर भंडारा गोंदियाकडे कमी आहे। गडचिरोलीकडे विजांचा गडगडाट राहील। चंद्रपूरकडे देखील विजांचा गडगडाट, यवतमाळमध्ये विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच मित्रांनो या ठिकाणी बाकी भागाकडे जर बघितलं तर बाकी बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। खानदेशात देखील जोर थोडा कमी आहे। नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये देखील आहे। आज मध्यरात्रीला देखील बघायला मिळू शकते। मित्रांनो तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।